बाळांनो, मागच्या वेळेला आपण केमिस्ट्री हा सब्जेक्ट सुरुवात केला होता आपण. त्यामध्ये मी एक तुम्हाला प्रश्न विचारला होता, व्हॉट इज अ केमिस्ट्री. आता व्हॉट इज अ केमिस्ट्री, आता केमिस्ट्री हा शब्द ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला केमिस्ट्री इज नथिंग बट अ रिलेशन. आता रिलेशन काय आणि कसं हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. आपण बघा, बऱ्याच वेळेला साध्या ज्या वेळेला बोलतो त्या बोलताना आपण काय म्हणतो की माझी ह्याच्याशी केमिस्ट्री जुळत नाही म्हणतो ना आपण. केमिस्ट्री जुळत नाही म्हणजे काय रे, की त्याच्याशी आचार विचार किंवा रिलेशन जुळत नाही. ओके, केमिस्ट्री हे रिलेटेड टू रिलेशन येतं, हे लक्षात ठेवा. मग आता हे रिलेशन कुणाबरोबर, तर रिलेशन हे एलिमेंट्स बरोबर, एलिमेंट्सचे एकमेकाच्या रिॲक्टिव्हिटीबद्दल, म्हणजेच एकमेकाबरोबर रिॲक्ट होत असणे किंवा नॉन रिॲक्ट होत असणे, त्यालाच आपण रिलेशन म्हणतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये एलिमेंट्सचं रिॲक्शन ह्या आपल्याला पार्ट ऑफ द केमिकल रिॲक्शन्स म्हणून आपण ज्यावेळेला बघतो, त्या केमिकल रिॲक्शन्स हे रिलेशनवरती अवलंबून आहे, हे लक्षात घ्या. उगाच कुठल्याही केमिकल्सची किंवा कुठल्याही एलिमेंट्सची कुठल्याही एलिमेंट बरोबर रिॲक्शन होत नाही. ओके, हे इम्पॉर्टंट. म्हणून केमिस्ट्री हा जो वर्ड आहे विच इज रिलेटेड टू रिलेशन, हा लक्षात ठेवा. मग ते रिलेशन कशामध्ये येतं, तर कंपाऊंड फॉर्मेशनमध्ये येतं, मिक्सचर फॉर्मेशनमध्ये येतं. मग आता मिक्सचर असू दे, कंपाऊंड फॉर्मेशन असू दे, त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ऑफ अ सबस्टन्स आहे. मग आता इन्व्हॉल्वमेंट ऑफ अ सबस्टन्स ज्या वेळेला येतं तर त्यावेळेला तुम्हालाच माहिती आहे की इन्व्हॉल्वमेंट ऑफ अ सबस्टन्स हा कॅरेक्टर ज्या वेळेला येतो तर सबस्टन्सचे आपल्याला 3 फेज बघायला मिळतात, ज्याला आपण सॉलिड, लिक्विड अँड गॅस म्हणतो. आणि ते सबस्टन्स ज्यावेळेला सॉलिड, लिक्विड आणि गॅस असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला केमिस्ट्रीमध्ये एक चांगल्यापैकी शब्द तुम्ही कायमच यूज करता, ज्याला आपण मॅटर असं म्हणतो. मॅटर हा शब्द तुम्ही सबस्टन्सला पण म्हणू शकता, मॅटर हा शब्द तुम्ही एलिमेंट्सला पण म्हणू शकता, मॅटर हा कंपाऊंड्सला पण म्हणू शकता आणि मॅटर हा मिक्सचरला पण म्हणू शकता. मग आता मॅटर हा सॉलिड पण असू शकतो, मॅटर हा लिक्विड पण असू शकतो आणि मॅटर हा गॅशियस पण असू शकतो. बघा, मॅटर हा शब्द तुम्ही किती ठिकाणी यूज करताय. तुम्ही म्हणताय बघा, अरे माझा मॅटर वेगळा आहे, बरोबर आहे ना, म्हणजेच मॅटर हा शब्द आला. पुन्हा दुसरं तुम्ही म्हणताय, आईला त्या चौकात मॅटर झालाय बघा, म्हणजेच मॅटर आहे की नाही बाबा. ओके, किंवा पद्याचं मॅटर वेगळंच आहे. म्हणजे बघा, तुम्ही मॅटर हे रिलेटेड टू सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स पकडत असता. मग केमिस्ट्रीमध्ये जो मॅटर येतो हा लक्षात घ्या, तो मॅटर इज रिलेटेड टू सबस्टन्स, इज रिलेटेड टू एलिमेंट्स, इज रिलेटेड टू मिक्सचर, इज रिलेटेड टू कंपाऊंड्स, हे लक्षात ठेवा. म्हणजेच पुन्हा काय आहे की सॉलिड, लिक्विड, गॅस म्हणजेच सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड, लिक्विडचं कन्व्हर्जन गॅस. ओके, किंवा मॅटर म्हणजेच तुमचा इलेमेंट आहे, इलेमेंट पासून तुम्हाला कंपाऊंड बघायला मिळणार आहे, एलिमेंट्स पासून तुम्हाला पर्टिक्युलरली आपल्याला मिक्सचर्स हे कॅरेक्टर्स बघायला मिळतात. मग आता एलिमेंट्स, कंपाऊंड्स, मिक्सचर, सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड, ह्यामध्ये रिलेशन आहे. म्हणजेच मॅटर आणि केमिस्ट्री हे काय, दे आर रिलेटेड टू इच अदर. म्हणून मी सांगितलं केमिस्ट्री इज नथिंग बट रिलेशन, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण म्हणतो माझी केमिस्ट्री जुळत नाही ह्या सर्टन गोष्टी बरोबर, माझी केमिस्ट्री ही केमिस्ट्री बरोबर जुळत नाही, माझी केमिस्ट्री फिजिक्स बरोबर जुळत नाही, हे तुम्ही म्हणता, हे लक्षात ठेवा. मग इथं केमिस्ट्री सॉलिड टू लिक्विड म्हणजेच लक्षात घ्या आईस टू वॉटर, ही केमिस्ट्री जुळली पाहिजे हो. त्यावेळेलाच तुम्ही म्हणणार आईस इज कन्व्हर्टेड इन टू वॉटर. नाहीतर असं म्हणणार का की अमोनिया सॉलिडमध्ये आहे आणि त्याचं कन्व्हर्जन पाण्यामध्ये होईल का? नाही.
कारण आईसचे मॉलिक्युल्स आणि वॉटरचे मॉलिक्युल्स ह्यामध्ये केमिस्ट्री असली पाहिजे राजानो, म्हणजेच रिलेशन असलं पाहिजे. म्हणून डोक्यात ठेवा, केमिस्ट्री इज नथिंग बट रिलेशन अँड रिलेशन बिटवीन एलिमेंट्स कंपाउंड्स मिक्सचर और रिलेशन्स बिटवीन सर्टन फेजेस सॉलिड लिक्विड गॅस, म्हणजेच टोटल रिलेशन बिटवीन द मॅटर. हे लक्षात ठेवा. म्हणजेच मॅटर हा मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर केमिस्ट्रीमध्ये येतो, हा महत्वाचा पार्ट येतो. मग हे ज्या वेळेला कन्व्हर्जन होतं सॉलिड लिक्विड गॅस यामध्ये किंवा इलेमेंट्सची रिॲक्टिव्हिटी होते, मग तिथं तुम्ही म्हणता की बाबा केमिकल रिॲक्शन होते. म्हणजेच केमिस्ट्रीचा इम्पॉर्टंट पार्ट आहे केमिकल रिॲक्शन. मग आता केमिकल रिॲक्शन हा जर इम्पॉर्टंट पार्ट असेल तर तुम्ही 9वी 10वीला केमिकल रिॲक्शन कशी बॅलन्स करता हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यावरती मी जास्त काही बोलणार नाही आहे, कारण तो पार्ट आपल्याला ज्यावेळेला आपण सम बेसिक कन्सेप्टमध्ये घेणार आहोत त्यावेळेला स्टायकिओमेट्रिक कॅरेक्टर्समध्ये केमिकल रिॲक्शन म्हणजे बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन म्हणजे काय हे आपण त्यावेळेला बघणार आहोत. म्हणजे लक्षात घ्या, केमिस्ट्री रिलेशन बिटवीन फेजेस, रिलेशन्स बिटवीन एलिमेंट कंपाउंड्स अँड मिक्सचर्स, रिलेशन्स बिटवीन द मॅटर कन्व्हर्जन, आणि ते कन्व्हर्जन्स होत असताना केमिकल रिॲक्शन्स घडतात आणि त्या केमिकल रिॲक्शन्स ह्या बॅलन्स कशा करायच्या आहेत, बॅलन्सिंग ऑफ अ केमिकल रिॲक्शन्स हे तुम्हाला माहिती आहे. आता लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण केमिस्ट्री ॲज अ होल सब्जेक्ट बघत असतो तर तुम्ही 10वी पर्यंत बघितलंय की केमिकल रिॲक्शन्स कशा बॅलन्स करायच्या, दॅट इज नंबर 1. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स कुठल्या येतात, मग त्यामध्ये कॉम्बिनेशन रिॲक्शन्स असेल, ओके, त्यामध्ये डिकम्पोजिशन रिॲक्शन असेल, त्यामध्ये डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असेल, त्यामध्ये रेडॉक्स रिॲक्शन असेल, त्यामध्ये फोटोसिंथेसिस रिॲक्शन असेल. ओके, ह्या रिॲक्शन्स तुम्ही आपल्याला 8वी 9वी 10वीला ह्या रिॲक्शन्स बघितलेल्या आहेत तुम्ही. तसंच 8वी 9वी 10वीमध्ये तुम्ही पिरियॉडिक टेबल हे कॅरेक्टर बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे 10वीमध्ये तुम्ही मेटल नॉन मेटल म्हणजे काय हे बघितलेलं आहे. तसंच 9वी 10वीमध्ये केमिस्ट्री ऑफ अ कार्बन कंपाऊंड आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स हे सुद्धा बघितलेलं आहे. आणि तसंच 8वी 9वी 10वीमध्येच ऍसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय हे सुद्धा कॅरेक्टर बघितलेले आहेत. म्हणजेच ज्या वेळेला आपण 11वीचा पार्ट बघणार आहोत त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचा पर्टिक्युलरली आपण परत एकदा रिवाइज कॅरेक्टर करायचं आहे आणि रिवाइज कॅरेक्टर करून 11वीकडं आपल्याला वळायचं आहे. परंतु त्याच्या अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे व्हाय वी हॅव टू लर्न अ केमिस्ट्री. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. आता बघा, लक्षात घ्या, केमिस्ट्री ही तुम्ही जी 10वी 8वी 9वी पर्यंत जे काही शिकलेलं आहे त्यामध्ये ऍसिड बेस कॅरेक्टर असू दे, मेटल नॉन मेटल कॅरेक्टर असू दे, किंवा तुमचं केमिस्ट्री ऑफ अ कार्बन कंपाऊंड असू दे, त्यामध्ये तुम्ही क्रिस्टलायझेशन प्रोसेस बघितली असेल, त्यामध्ये तुम्ही डिस्टिलेशन प्रोसेस बघितली असेल. ओके, आता डिस्टिलेशन म्हणजेच ऊर्ध्व पतन हे तुम्हाला माहिती असेल. ऊर्ध्व म्हणजे वरती आणि पतन म्हणजे खालती. म्हणजेच बघा, पाण्याची वाफ आणि वाफेचं पुन्हा पाणी करणं त्यालाच डिस्टिलेशन म्हणतात. हे तुम्हाला कुठेतरी 9वी 10वीला झालेलं असेल. क्रिस्टलायझेशन काय करतो आपण की ज्याला स्फटिकीकरण म्हणतो. म्हणजेच ज्याचं क्रिस्टलायझेशन करायचं आहे त्याला सोल्युबल करायचं, सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करायचं, हॉट सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करायचं आणि आपल्याला प्युअर क्रिस्टल फॉर्म करायचे. मग आता ही सुद्धा क्रिस्टलायझेशन ही सुद्धा एक प्रोसेस आहे. डिस्टिलेशन ही सुद्धा प्रोसेस आहे. म्हणजेच केमिकल रिॲक्शन आहे जे तुम्ही 8वी 9वी 10वीमध्ये हे कॅरेक्टर्स बघितलेले आहेत. म्हणजे ज्या वेळेला केमिस्ट्री हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर का म्हणतो तर ओनली जे तुम्ही 10वी पर्यंत शिकला की ऍसिड बेस म्हणजे काय, मेटल नॉन मेटल म्हणजे काय, एवढंच केमिस्ट्री नाही आहे. म्हणजे मग केमिस्ट्रीच्या तुम्हाला व्हेरियस ब्रँचेस बघायला मिळतात. मग त्या केमिस्ट्रीमध्ये फिजिकल केमिस्ट्री, त्याच्यामध्येच आपल्याला
ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ही केमिस्ट्री आपल्याला फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याच्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ओके, त्याच्यानंतर अनालिटिकल केमिस्ट्री, ओके, अनालिटिकल, ह्या बेसिक ब्रांचेस आपल्याला बघायला मिळतात. परंतु आता कसं आहे, त्यामध्ये बायोकेमिस्ट्री ही पण आता एक ब्रांच आलेली आहे. त्याच्यानंतर पॉलिमर केमिस्ट्री ही पण ब्रांच आलेली आहे, ओके, आणि सध्याच्याच पुढं एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री ही पण आपल्याला ब्रांच येते आहे हल्ली, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री. आणि सगळ्यात महत्वाची जी ब्रांच आहे तो फिजिओ केमिस्ट्री, ही सुद्धा ब्रांच बघायला मिळते. परंतु आपल्याला 11वी पर्यंत, 11वी 12वी पर्यंत फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि अनालिटिकल केमिस्ट्री हेच बघायचं आहे. त्याच्याच मध्ये हे बायोकेमिस्ट्री, पॉलिमर केमिस्ट्री, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री आणि फिजिओ केमिस्ट्री हे कॅरेक्टर्स बघायचे. आता फिजिकल केमिस्ट्री म्हणजेच काय रे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला बॅलेन्सिंग ऑफ केमिकल रिॲक्शन येतात, स्टेट्स ऑफ मॅटर म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅस आहेत, मग त्याचं मास काय आहे, त्याचं व्हॉल्यूम काय आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे लॉज असतात त्याचा अभ्यास आपण फिजिकल केमिस्ट्रीमध्ये करतो, ओके. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक ह्या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, ऑर्गॅनिक ह्या शब्दाचं असतं फ्रॉम लिव्हिंग थिंग्स. ऑर्गन म्हणजे बघा तुम्ही, हार्ट इज ऑर्गन, ब्रेन इज ऑर्गन, हार्ट, ब्रेन, किडनी हे ऑर्गन आहेत ना. मग ऑर्गन हे काय आहेत, लिव्हिंग थिंग्स आहेत. लिव्हिंग थिंग्स पासून, ज्या लिव्हिंग थिंग्सचा पासून जे आपल्याला कंपाऊंड्स तयार होतात, म्हणजेच थोडक्यात कार्बन रिलेटेड जे कंपाऊंड्स तयार होतात त्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो. म्हणजेच ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट ज्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे पार्ट येतात. आणि हे पर्टिक्युलरली लिव्हिंग कॅरेक्टर्स पासून आपल्याला हे कंपाऊंड्स, मोस्ट ऑफ द थिंग्स प्रिपेअर झालेले असतात, हे लक्षात ठेवा. मग नेमकं काय आहे की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला त्याच्या पुढच्या ब्रँचेस काय आहेत, कशा पद्धतीनं ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही पर्टिक्युलरली प्रोग्रेस झाली, मग त्यामध्ये आर्टिफिशियल कॅरेक्टर कसं आलं, ओके, हे आपण बघायचं आहेच. परंतु एक ब्रांच आहे ऑर्गॅनिक म्हणजेच लिव्हिंग थिंग्स, आणि लिव्हिंग थिंग्स मध्ये कार्बन पण आहे, हायड्रोजन पण आहे, ओके, ऑक्सिजन पण आहे, मग सम ट्रेसेस ऑफ नायट्रोजन आणि फॉस्फरस सुद्धा बघायला मिळतात. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये बघा हे सगळे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आहेत का नाहीत, प्लांटमध्ये आहेत का नाहीत. मग त्यांच्यापासून ॲश तयार होते, म्हणजेच राख तयार होते, ओके. त्यांच्यापासूनच तुम्हाला पेट्रोलियम प्रॉडक्ट्स पण बघायला मिळतात. आता पेट्रोलियम प्रॉडक्ट्स कसे तयार होतात हे तुम्हाला माहिती आहेतच, ओके. क्रूड ऑइल मिळतंय कुठून, भूगर्भामध्ये मिळतं. आता भूगर्भामध्ये म्हणजेच अर्थ क्रस्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इयर्स टुगेदर आपल्याला ह्याचं डिकम्पोजिशन होऊन आपल्याला हे कॅरेक्टर्स डेव्हलप होतात. त्याच्यानंतर असतं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, म्हणजे जे ऑर्गॅनिक पार्ट नाही आहेत, ज्याला आपण मिनरल्स म्हणतो, रॉक म्हणतो, सॉल्ट म्हणतो, मेटल आहेत, नॉन मेटल आहेत. हे मेटल, नॉन मेटल, एलिमेंट्स, कॅरेक्टर, पिरियॉडिक टेबल ह्याचा अभ्यास म्हणजेच इनऑर्गॅनिक केमिस्ट्री हा होय. आता पुढचा पार्ट येतो अनालिटिकल केमिस्ट्री. आता अनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय राजानो, तर जिथं तुम्ही ह्या पर्टिक्युलरली पर्सेंटेज ऑफ अ कार्बन एका प्रॉडक्टमध्ये किती आहे, पर्सेंटेज ऑफ अ हायड्रोजन, मग रेड लिटमस ब्ल्यू होतो, ब्ल्यू लिटमस रेड होतो, ओके. आपण पर्टिक्युलरली फ्लेम टेस्ट घेतो, ओके, फ्लेम टेस्ट घेतो किंवा टायट्रेशन करतो, त्याच्यामध्ये नॉर्मॅलिटी बघतो, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन काढतो आपण त्याचं, मग ॲसिड आहे का बेस आहे ह्याचं डिफरन्शिएट करतो आपण. म्हणजेच व्हेरियस प्रकारचे आपण अनालिसिस कॅरेक्टर करतो. ते अनालिसिस मग काय काय वेळेला म्हणतो त्याचा पीपीटी मिळाला, ओके, किंवा रेड लिटमस ब्ल्यू झाला म्हणून हे आपल्याला कॅरेक्टर बेसिक येईल किंवा ॲसिडिक कॅरेक्टर येईल, ओके. काय काय वेळेला टर्मेरिक पेपर सुद्धा आपण यूज करतो,
पर्टिक्युलरली कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सर्टन कंपाऊंड्स असेस करण्याकरता. मग हे असेस करत असताना म्हणजेच तुम्ही काय करता, अनालिसिस करता. आता समजा आपल्याला एखादी गोष्ट नायट्रोजन प्रेझेंट आहे का नाही, हॅलोजन ग्रुपमध्ये क्लोरीन ब्रोमीन आयोडीन आहेत का नाहीत, OH ग्रुप आहेत का नाहीत, हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आपण अनालिटिकल प्रोसिजर्स करतो. अनालिटिकल प्रोसिजर्स करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे ॲपरेटर्स यूज करतो. म्हणजेच थोडक्यात प्रॅक्टिकल केमिस्ट्री करतो. म्हणजेच तुम्ही अनालिसिस करता आणि तो पार्ट हा अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये येतो. आता बायोकेमिस्ट्री म्हणजेच लक्षात घ्या राजानो, जिथं बायोलॉजी इन्व्हॉल्व आहे रिलेटेड टू द केमिस्ट्री. आता तुम्हाला माहिती आहे तुमच्या शरीरात एन्झाईम्स आहेत, हार्मोन्स आहेत, ओके, तुमच्या शरीरात ऍसिड आहे, तुमच्या शरीरात अल्कलाईन कॅरेक्टर आहे, तुमच्या शरीरात जे ब्लड कॅरेक्टर आहे त्यामध्ये हिमोग्लोबिन आहे, ओके, ते हिमोग्लोबिन प्रोटीन आहे. त्या प्रोटीन मध्येच लक्षात घ्या आपल्याला कार्बन, नायट्रोजन, हायड्रोजन प्रेझेंट आहेत. तुमच्या शरीरातला RNA आणि DNA पण आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजनची लिंकेज बघायला मिळतात. तुमच्या शरीरात कार्बोहायड्रेट आहे, तुमच्या शरीरात ब्लड शुगर म्हणजे ग्लुकोज पण आहे. म्हणजेच आपल्या ब्लड पर्टिक्युलरली ह्युमन बिंग्समध्ये, प्लांटमध्ये आणि ॲनिमल कॅरेक्टर्समध्ये, म्हणजे प्लांट किंगडम, ह्युमन किंगडम आणि ॲनिमल किंगडममध्ये आपल्याला पर्टिक्युलरली प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, स्टेरॉइड्स, हार्मोन्स, RNA, DNA, न्यूक्लिक ॲसिड हे जे सगळे कॅरेक्टर्स आहेत त्याचं रिलेशन केमिस्ट्रीशी काय आहे. म्हणजे आता केमिस्ट्रीमध्ये त्यात कंपाऊंड आहेतच ना, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे. आणि म्हणून पर्टिक्युलरली आपल्या शरीरामध्ये पर्सेंटेज किती आहे बाबांनो हिमोग्लोबिनचं, ओके. आता ते हिमोग्लोबिन म्हणजेच हेम म्हणजेच आयर्न होय. मग ते हेम आयर्न अटॅच आहे ग्लोब्युलिनला, म्हणून हिमोग्लोबिन म्हणजेच Fe कॅरेक्टर आहे. मग आता आयर्नचं पर्सेंटेज किती आहे. मग ॲनिमिया म्हटलं की आपण डेफिशियन्सी कॅरेक्टर येतो. मग त्यात तुम्हाला काय काय वेळेला तर हिमोग्लोबिन असेल, किंवा तुम्हाला माहिती आहे की पर्टिक्युलर क्लोरोफिलमध्ये आपल्याला मॅग्नेशियम कॅरेक्टर आहे, म्हणजे आयर्न Mg आहे. तुमच्या शरीरात सोडियम पण आहे, क्लोरीन पण आहे. म्हणजे हे सगळे केमिकल पार्ट्स आहेत ना, केमिकल रिॲक्शन्स म्हणजेच केमिकल्स हे आपल्या शरीरामध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत, ओके. आणि बाहेर सुद्धा मेटल आणि नॉन मेटल कॅरेक्टर्समध्ये सुद्धा आहेत. तुम्ही ऑक्सिजन घेता, कार्बन डायऑक्साईड सोडता, म्हणजे पुन्हा बघा तुमच्या शरीरात परत ऑक्सिजन कॅरेक्टर आहे. म्हणजे इथं आपण ज्यावेळेला बायोकेमिस्ट्री हा ज्यावेळेला पार्ट बघतो त्या बायोकेमिस्ट्री पार्टमध्ये बायोलॉजी विथ केमिस्ट्री, कारण का प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, व्हिटॅमिन्स, RNA, DNA, न्यूक्लिक ॲसिड, किंवा मगाशी सांगितलं सोडियम, क्लोरीन, ओके, आयर्न असेल कॅरेक्टर, फॉस्फरस कॅरेक्टर असेल, आपण म्हणतो बघा कॅल्शियम दाट बळकट करण्या किंवा हाडं बळकट करण्याकरता कॅल्शियम पाहिजे. मग कॅल्शियम काय आहे रे, तर आपल्याला इलेमेंट्स आहे. तो इलेमेंट्स आपण कुठं बघतो, इनऑर्गॅनिकमध्ये बघतो. परंतु कॅल्शियम हा इसेन्शियल कॅरेक्टर आहे, म्हणजेच ह्युमन बिंग्सला आहे ना, म्हणजेच बायोलॉजी कॅरेक्टर येतच ना राजानो. तसंच पोटॅशियम हे कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ हार्ट करता लागत असतं. सोडियम सुद्धा कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करता लागतं, हे लक्षात ठेवा. मग तुमच्या शरीरातलं जे मायोसिन नावाचं प्रोटीन आहे ते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करण्याकरता इम्पॉर्टंट आहे. आता बघा की ही जी पर्टिक्युलरली आपल्याला व्हेरियस टाइप्स ऑफ फंक्शन्स आहेत थ्रू प्रोटीन, थ्रू कार्बोहायड्रेट, आणि त्याचं रिलेशन विथ केमिस्ट्री म्हणजेच बायोकेमिस्ट्री होय. त्याच्यानंतर येतं पॉलिमर केमिस्ट्री. आता पॉलिमर केमिस्ट्री हे ज्या वेळेला तुम्ही 11वी 12वीला तर आहेच पॉलिमर नावाचा टॉपिक, परंतु ज्या वेळेला तुम्ही पर्टिक्युलर टेक्स्टाईल इंजिनिअरिंग ह्या फॅकल्टीकडे जाल त्यावेळी तुम्हाला पॉलिमर केमिस्ट्री म्हणजे काय हे बघता येईल इन डिटेलमध्ये. आता पॉलिमर म्हणजेच काय, तुम्ही टेरिलियनचा कपडा वापरताय, ओके, तुम्ही नायलॉनची दोरी वापरताय, ओके, तुम्ही PVC पॉलिव्हिनाइल क्लोराईड हे वापरताय, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही नायलॉन असू दे, नायलॉन 6 असू दे, टेरिलिन असू दे, टेरिकॉट असू दे, ॲसिटेट रेयॉन असू दे, वूल असू दे, सिल्क असू दे, हे जे सगळं वापरता. किंवा तुमच्या पर्टिक्युलरली घरामध्ये जे स्विचेस असतात, बटन्स असतात, त्यामध्ये
सुद्धा ते पॉलिमरच आहे, हे लक्षात ठेवा. मग तुमच्या घरात जी क्रोकरी तुम्ही यूज करता तर ती मेल अमाइन नावाचं पॉलिमरच असतं, हे पण लक्षात ठेवा. आणि म्हणून ही पॉलिमर केमिस्ट्री हा आपल्या शरीर पर्टिक्युलरली लाईफचा एक इम्पॉर्टंट कॅरेक्टर झालेलाच आहे, हे लक्षात घ्या. मग तुम्ही स्पंजचं कापड वापरता, चीनचं कापड वापरता, टेरिकॉटचं वापरता, टेरिलिनचं वापरता, म्हणजे हे जे कॅरेक्टर्स वापरतात, म्हणजे हे जे पर्टिक्युलरली व्हरायटी ऑफ क्लॉथ वापरता ते पार्ट ऑफ द पॉलिमर आहे. आता एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री, जिथं तुम्हाला पोल्युशन कॅरेक्टर आहे, त्या पोल्युशन कॅरेक्टरमध्ये मग एन्व्हायरमेंटमध्ये पर्टिक्युलरली एन्व्हायरमेंट म्हणजेच तुमचं आपण जे म्हणतो की मराठीमध्ये च्या एन्व्हायरमेंटला, म्हणजेच आपण एन्व्हायरमेंटला मराठीमध्ये काय म्हणतो राजानो, बघा आठवा, सांगा मला. एन्व्हायरमेंट हा शब्द आपण कायम यूज करतो. काय आहे एन्व्हायरमेंट म्हणजे? सांगा, एन्व्हायरमेंट म्हणजे काय? पर्यावरण. हा, पर्यावरण, हे लक्षात घ्या. मग आता पर्यावरण बघा हा मुलांनो, मी मुद्दामून काय सांगितलं तुम्हाला की आपण एन्व्हायरमेंट म्हणतो, खरं मराठी शब्द आठवत नाही. पर्यावरण. आता हे पर्यावरण म्हणायला सोपं का एन्व्हायरमेंट म्हणायला सोपं राजानो? म्हणून तुम्हाला मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की इंग्लिश इज अ व्हेरी इझी दॅन मराठी. कारण मराठीमध्ये बरेच शब्द तुम्हाला, कारण एक कसं आहे बघा, तुम्ही इंग्लिश मीडियम म्हणजे अति इंग्लिश तुम्हाला येतंय, मराठी काही येत नाही. ओके, जे मराठी मीडियमवाले आहेत त्यांना उच्चार करताना पर्यावरण जर लिहायचं झालं तर तो रफार जो रो आहे तो य वर द्यायचा का व वर द्यायचं का प वर द्यायचं हे तुम्हाला माहिती नसतं. लिहिताना प्रॉब्लेम म्हणजे शुद्ध लेखनाचा प्रॉब्लेम येतो. ओके, म्हणून लक्षात घ्या, मराठी मीडियमच्या लोकांनी यू शुड नॉट अफ्रेड अबाउट द इंग्लिश कॅरेक्टर. म्हणून एन्व्हायरमेंट हा इझी शब्द आहे. मग पर्यावरणमध्ये माहिती आहे तुम्हाला, झाडं, फुलं, फळं, पोल्युशन, हे सगळे कॅरेक्टर्स आहेत ना राजानो. मग वॉटर पोल्युशन असू दे, एअर पोल्युशन असू दे, सॉईल पोल्युशन असू दे. ओके, सॉईलचा फर्टिलिटी रेट वाढवायचा असेल, मग हे काय आहे? हे सगळे एन्व्हायरमेंटल कॅरेक्टर्स आहेत. त्याचा अभ्यास म्हणजेच एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री. तुम्हाला 12वीला एखादा एक चॅप्टर ह्या एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीवरती आहे, परंतु तो इझी आहे. आणि पुढचा पार्ट येतो फिजिओ केमिस्ट्री. आता फिजिओ केमिस्ट्री म्हणजे फिजिक्स रिलेटेड केमिस्ट्री हे आहे, हे पण लक्षात ठेवा. ओके, आता नुसतं फिजिक्स हा भौतिकशास्त्र, भौतिक आणि रसायन, केमिस्ट्रीला रसायनशास्त्र म्हणतात, फिजिक्सला भौतिक म्हणतात, आणि भौतिक आणि रसायन मिळून हे ब्रह्मांड तयार झालेलं आहे. म्हणजेच ब्रह्मांड म्हणजे काय राजानो? पुन्हा शब्द आला. ओके, ब्रह्मांड म्हणजे काय? युनिवर्स. ओके, हे जे युनिवर्स देवानं निर्माण केलेलं आहे. आता तुम्हाला देवानं म्हटलं की परत प्रॉब्लेम येतो. काय काय जण नास्तिक असतात. ओके, देव म्हणायचा नाही सर, आम्ही कम्युनिस्ट. ओके, मग ब्रह्मांड म्हणजेच युनिवर्स. ह्या युनिवर्समध्ये लक्षात घ्या, फिजिक्स कॅरेक्टर आणि केमिस्ट्री कॅरेक्टर बोथ आर एक्झिस्ट. आणि त्याच्यामध्ये जे रिलेशन आहे ते पर्टिक्युलरली ज्यावेळेला स्पेस सायन्स, ओके, ज्यावेळेला एन्व्हायरमेंट पर्टिक्युलरली युनिवर्सचा अभ्यास करता त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं. आता परवाचीच बातमी आली आहे बघा, नासा हे एक यान पाठवते आणि त्याच्यामध्ये सायंटिस्ट जाऊन जे पर्टिक्युलरली ॲस्ट्रॉइड्स असतात त्या ॲस्ट्रॉइड्सचा अभ्यास करून त्यातून प्लॅटिनम सारखा आपल्याला धातू म्हणजे मेटल एक्स्ट्रॅक्ट करता येतो का हे बघायला लागलेले आहेत, हे लक्षात घ्या. ओके, आता हे सगळ्या गोष्टी म्हणजेच आता अंतराळ म्हणलं स्पेस म्हणजे तुम्हाला भौतिकशास्त्र येणार म्हणजेच फिजिक्स येणार. त्या फिजिक्समध्ये थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी आली. ओके, मग त्याचं ती एनर्जी आली, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. ओके, रोटेशनल मोशन. ओके, हे कॅरेक्टर्स आलं तुमचं, स्केलर, व्हेक्टर, मेजरमेंट वगैरे, वाटेवर. परंतु हे सगळं केमिस्ट्रीच्या रिलेटेडच असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ती सुद्धा ब्रांच आहे. परंतु नॉर्मली आपल्याला फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, अॅनालिटिकल केमिस्ट्री हा महत्वाचा पार्ट येतो. आता हा मी तुम्हाला सांगितलं ब्रँचेस ऑफ द केमिस्ट्री काय आहेत. उद्याच्याला आपल्याला जो पुढचा पार्ट बघायचा आहे त्यावेळेला लक्षात घ्या की आपण इम्पॉर्टन्स ऑफ अ केमिस्ट्री
हा महत्त्वाचा पार्ट बघणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही 10वी पर्यंत काय शिकला आणि 11वी 12वीला जे 10वी पर्यंत शिकला आणि त्याच्यावरती आपल्याला केमिस्ट्रीचे फ्रिक्वेंटली जे शब्द येणार आहेत, फ्रिक्वेंटली जे कॅरेक्टर्स येणार आहेत, त्याच्या संदर्भात आपण डिस्कशन्स करायचं आहे. पुढच्या जे आपण 3, 4, 5 जे काय व्हिडिओज बघणार आहोत त्या व्हिडिओजमध्ये इम्पॉर्टन्स ऑफ केमिस्ट्री, तुम्ही 8वी 9वी 10वी पर्यंत केमिस्ट्री काय शिकलाय, कुठल्या प्रकारच्या रिॲक्शन्स बघितलेल्या आहेत, नेमकं तुम्ही काय बघितले त्याचा मी जरा थोडंसं रिवाइज कॅरेक्टर घेणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण 11वी आणि 12वीला जे 9वी 10वी पर्यंतचे जे कॅरेक्टर्स आहेत आणि त्याच्या बरोबरीनं आपल्याला काय काय जण मराठी मीडियमचे आहेत, काय काय जण सेमी इंग्लिशमधले आहेत, परंतु त्यातले काही काही जे शब्द आहेत, जे 11वी 12वीला काही काही जे वर्ड्स आहेत, काही काही ज्या प्रोसेस आहेत, काही काही ज्या कन्सेप्ट्स आहेत, त्याचं मिनिंग मी प्रत्येक वर्ड्स लिहून म्हणजे दररोज 15-20 वर्ड तुम्हाला मी सांगून त्याचा नेमका अर्थ, नेमका काय आहे केमिस्ट्रीमध्ये ते आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग खरी केमिस्ट्री म्हणजेच 11वीची जी केमिस्ट्री आहे ती आपण बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.